नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, मानवी आणि जनावरांमधील अन्न पचन संस्थेमध्ये खूप मोठा फरक आहे. जनावरांमध्ये जठर हे 4 विभागात विभागलेलं असतं आणि त्यांची शरीररचना जटिल कर्बोदकं पचन करून त्यातून शरीराला लागणारी ऊर्जा तयार करण्यात प्रगत असतं. त्याउलट साधी लवकर पचणारी कर्बोदकं म्हणजे पोळी, भात, शिजलेली डाळ जर पाळीव जनावरांच्या खाण्यात आली तर त्याचे अतिशीघ्र पचन होऊन जठराच्या पहिल्या भागात लॅक्टिक आम्लाची निर्मिती होते. यामुळे जठरातील पचनक्रिया मंद पडत आम्लाचं प्रमाण वाढून जनावरांना जीवघेणी पोटफुगी होऊन उपचाराअभावी अशा जनावरांचा मृत्यूसुद्धा ओढवतो. त्यामुळे जनावरांना उरलेलं अन्न, शिळी फळं, सडका भाजीपाला हा घालू नये. या आजाराची गंभीरता लक्षात घेणं हे गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा लवकर पचणारी कर्बोदकं खाऊन बरीचशी जनावरं पहिल्या 8 ते 10 तासात उपचाराअभावी दगावतात. आता ही पोटफुगी होण्याची नेमकी कारणं काय आहेत? तर उकिरड्यावर टाकलेलं शिळं अन्न, नासलेली फळं हे या आजाराचं मुख्य कारण ठरतात. चाऱ्याची कमतरता आणि भुकेने त्रस्त जनावरं या खाद्याकडे आकर्षित होऊन हे खाद्य खाऊन आजाराला बळी पडतात. त्याचबरोबर बऱ्याचदा उन्हात वाळत घातलेलं धान्यसुद्धा फिरत्या जनावरांचं लक्ष वेधून घेतं आणि ते खाल्ल्यामुळे देखील हा आजार त्यांना होऊ शकतो. या आजाराची लक्षणं जर आपण बघितली तर ती अशी दिसतात की जनावरं पहिल्यांदा चारा खाणं थांबवतात. फुगलेल्या पोटावर हाताने जर आपण दाब दिला तर खळखळ असा आवाज येतो. जनावरांच्या नाकातून तोंडातून हिरवट द्रव स्रवतो. जनावरं शक्तिहीन होत खाली बसतात. हळूहळू एका अंगावर ती झोपतात. हे या आजाराचं अतिशय गंभीर असं लक्षण आहे. वेळेवर आजाराची गंभीरता लक्षात घेऊन पशुवैद्यकाच्या मदतीने उपचार न केल्यास जनावरं या आजाराला बळी पडतात. आता याच्यावर नेमक्या काय उपाययोजना आपण करू शकतो? तर पहिल्यांदा आजारामध्ये जनावरांना खूप तहान लागते, तर त्यांना पाणी पिऊ द्यायचं प्रमाण हे मर्यादित ठेवावं लागतं, कारण जठरामध्ये अगोदरच पाण्याचा खूप मोठा साठा असतो. त्यामुळे फुफ्फुसांवर दाब पडून श्वसनाला त्रास होतो. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पुढच्या उपचारांसाठी आजारी जनावराला जवळच्या पशुचिकित्सालयात घेऊन जावं. पशुतज्ञांकडून आजाराची चाचणी करून आधुनिक उपचार पद्धतीने जनावरांचा प्राण वाचवायला आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आता पशुवैद्यकीय मदत मिळेपर्यंत खाण्याचा सोडा 1 ग्रॅम प्रति किलो वजनाच्या, म्हणजेच गाईला 300 ते 350 ग्रॅम आणि शेळी किंवा मेंढीला 25 ते 30 ग्रॅम या प्रमाणात पाण्यात मिसळून पाजावं. हे मिश्रण पाजताना जनावराला ठसका लागू नये याची काळजी घ्यावी. आजाराचं गांभीर्य लक्षात घेऊन जनावरांना लवकर पचणारी कर्बोदकं खाण्यास प्रतिबंध करावा. तेव्हा मंडळी, आत्ताच आपण जनावरांमधील पोटफुगी या आजाराची कारणं आणि त्यावरच्या उपाययोजनांची माहिती घेतली आहे. तर याचा वापर आपण नक्की करा. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे.